नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत आणि आजच्या रेसिपीचं नाव आहे कुर्मा. तर आपण कुर्मा बरेच वेळेला खातो आणि आज तोच कुर्मा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला चला तर मग आपण आता रेसिपीला सुरू करूया. त्याचं आपण साहित्य बघूया. तर कुर्म्यासाठी आपण साहित्य बघत आहोत. तर इथं मी एक कप म्हणजे एक बाउल मी फ्लॉवर घेतलेला आहे. एक बाउल मी मटार घेतलेला आहे सोललेला. तर 2 बटाटे घेतलेले आहेत. 1 कप मी 2 टोमॅटो म्हणजे 1 कप मी चिरून घेतलेला आहे टोमॅटो. 1 कप कांदा आहे. त्यानंतर दालचिनी आणि लवंग हे दोन तीन तुकडे दालचिनीचे आणि 4 लवंग असं मी घेतलेलं आहे. 1 चमचा लाल तिखट, मोहरी, चवीपुरतं मीठ आणि लसूण एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि खोबऱ्याचे तुकडे असे असं हे साहित्य आपण घेतलेलं आहे. तर कुर्म्यासाठी आपण आता फ्लॉवर आणि मटार, बटाटे हे आपण आता उकडून घेणार आहोत, म्हणजे कुकरला आपण शिजवून घेणार आहोत. तर आपण फ्लॉवर, मटार आणि बटाटा आपण आता कुकरला लावलेला आहे. त्याच्या आता 3 शिट्ट्या काढूयात आणि चांगलं शिजल्यानंतर आपण त्याचा कुर्मा करणार आहोत. त्यासाठी आपण इथं दालचिनी, लवंग, लसूण आणि खोबरं, सुकं खोबरं एक 10-12 तुकडे मी घेतलेत. तर ह्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. तर मी हे वाटण काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून. तर तुम्ही बघू शकताय हे खूप असं पातळ असं मी बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे. तर आपण आता कुर्मा कसा करायचा ते आपण आता बघूया. तर मी एक कढई घेतलेली आहे आणि आता त्यात मी पळीभर तेल घातलेलं आहे. तेल चांगलं तापू दे. तेल चांगलं तापलेलं आहे. तर यामध्ये आपण आधी मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडतडली मोहरी चांगली तडतडायला लागली आहे. आता यामध्ये आपण कांदा टाकूया. 2 कप मी कांदा घेतलेला आहे. 2 कांदे म्हणजे एक मोठा बाउल कांदा चिरून टाकलेला आहे. आता आपण कांदा चांगला मंद आचेवरती परतून घेऊया. आता कांदा लालसर झालाय, तुम्ही बघू शकता. बघा कांदा किती असा छान लालसर होईपर्यंत आपण आता हा भाजून घेतोय. तर तुम्ही बघू शकताय कांदा लालसर झालाय. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. 2 टोमॅटो घेतलेत म्हणजे 1 बाउलभर टोमॅटो घेतला आहे मी यात. आता हा आपण टोमॅटो घालून आता छानपैकी आपण परतून घेऊया. तुम्ही बघू शकताय आपण टोमॅटो परतून घेत आहोत. छानपैकी असं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो, कांदा दोन्ही. टोमॅटो मऊ होस तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तुम्ही बघू शकताय आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेत आहोत. असं मऊसर टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता 5 मिनिट आपण परतून घेऊया. आता मऊसर असा आपण टोमॅटो परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण
जे आपण वाटण करून घेतलं आहे ते आपण यात घालून घेऊया. हे मी सगळं वाटण यामध्ये घातलेलं आहे. मी सुकं खोबरं वापरलं आहे, तुम्ही ओलं खोबरंसुद्धा त्यात वापरू शकता. आता आपण हे सगळं एकत्र करून आणि एकदा 5 मिनिटं आपण एक परतून घेऊया. म्हणजे सगळा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा परत एकदा टोमॅटो आणि कांद्याबरोबर. तुम्ही बघू शकताय आता आपला मसाला छान भाजला गेलेला आहे. आपण वाटण घातलंय ते आणि कांदा टोमॅटो चांगला आपण परतून घेतलेला आहे. त्या सगळ्याला आपण एकत्र करून बघू शकताय तुम्ही. हे बघा छानपैकी आपल्याला आपण भाजून घेतलेलं आहे ते. आता यामध्ये आपण 1 चमचाभर लाल तिखट आपण घालूया. आवडीनुसार तुम्ही घालू शकता. तुम्हाला तिखट हवा असेल तर तिखट तुम्ही घालू शकता आणि जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही कमी तिखट वापरू शकता. तर मी आता इथं 1 चमचाभर लाल तिखट आपण घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण जे आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्यात आपण यात मिक्स करूया. तुम्ही बघू शकताय छान कलर आलेला आहे. हे बघा आणि लाल तिखटामुळे आपल्याला छान कलर आलेला आहे. आता आपण यामध्ये ज्या शिजवलेल्या भाज्या आहेत त्या आपण घालून घेऊया. हे मी कुकरला शिजवून घेतलेलं आहे. मटार आणि फ्लॉवर, बटाटा आपण अख्खा पूर्ण आपण शिजवून घेतला आहे. तो आपण सोलून स्मॅश करून घेऊया. तर मी इथं या भाज्या स्मॅश करून या अशा पळीनं स्मॅश करून घेतलेल्या आहेत. डावानं या स्मॅश केल्यामुळं ते एकजीव होतं. आता आणि तुम्ही बघू शकताय तर बटाटासुद्धा मी स्मॅश करून घेतलेला आहे. आता हे दोन्ही एकत्र आपण फोडणीमध्ये घालून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय मी फोडणीमध्ये हे सगळं घातलेलं आहे. आता आपण हे एकत्र करून घेऊया छानपैकी. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया कारण का कुर्मा पातळ असतो आणि आपल्याला तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ करून घेऊ शकता. तर आपण पाणी घालून आपण पातळ करून घेऊया. तुम्ही बघू शकताय मी पाणी घालून आता थोडंसं मी पातळ करून घेतलं आहे. मला वाटतं अजून थोडं पाणी लागेल तर मी अजून थोडं पाणी मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता मला अर्धा ग्लास परत थोडंसं पाणी घालायला पाहिजे. आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं आपल्याला पातळ करून घ्यायला हवं. आणि आता यामध्ये शेवटी आपण चवीनुसार मीठ घालूया. तर आपला कुर्मा रेडी आहे. आता आपण हा कुर्मा थोडा उकळून घेऊन आता आपण सर्व करूया. आपला कुर्मा तयार आहे. तुम्ही बघू शकता आपण आता सर्व केलेला आहे कुर्मा. तर अशी रेसिपी तुम्हाला घरी करायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तर अशा नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अनेक रेसिपीसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.